सर्व श्रोते मंडळी आपण समोर समोर सरकून घ्या, सर्वांना जागा द्या, गर्दी करू नका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो तं नमामि शिवां परम्. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री
विश्वाचं विश्व चैतन्य असलेली थोडा विकू कमी महापरांबा शक्ती जगत जननी शैलपुत्री माता चालत असलेला हा माता काळंकाई नवरात्र महोत्सव आजचा कथेचा द्वितीय दिवस आणि आजच्या या देवी चिंतनाच्या कथेसाठी आपण सर्वजण एकत्र बसलेलो आहोत. कालपर्यंत आपण भगवती मातेचं चिंतन करत असताना भगवती मातेच्या कथेच्या श्रवणाचं महत्व काय आहे, त्याची फलश्रुती काय आहे याचा विचार आपण केला. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. 9 प्रकारच्या भक्तीचं वर्णन आपण विचार करत असताना पाहत आलोय. श्रवण भक्ती परीक्षिती राजानं केली आणि तो मुक्त झालेला आहे. भोंग्याचा आवाज वाढवा. दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती. कुणी केलं कीर्तन? शुकदेवांनी कीर्तन केलं. कीर्तन माझ्या नामदेवरायांनी केलं. कसं असावं कीर्तन? शुकाचार्यासारखं कीर्तन असावं. माझ्या नामदेवरायांसारखं कीर्तन असावं. एवढी कीर्तन भक्ती श्रेष्ठ सांगितलेली आहे. त्या कीर्तनामध्ये भगवंताविषयीचा प्रेमभाव उचंबळून यावा. नामदेवरायांनी जे कीर्तन केलं त्या कीर्तनामध्ये अत्यंत प्रेम भरीत अशा प्रकारचं ते कीर्तन आहे. आणि म्हणून त्या कीर्तनाला महत्व काय होतं? नामदेव महाराजांचं कीर्तन प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन उभा राहिलेला आहे, नाचायला लागलेला आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जणे म्हणे ज्ञान
देवा बोला अभंग जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग म्हणताना विकूया नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग बोलताना इको नाही अंगाताना सोडून द्यायला काय नामदेव महाराज कीर्तन करत असताना प्रत्यक्ष नाम पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये येऊन नाचायला लागलेला आहे जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग महान संत असणारे त्यांच्या कीर्तनामध्ये उभे आहेत अशी ही कीर्तन भक्ती स्मरण भक्ती कुणा केली भक्त प्रल्हादानं भगवंताचं स्मरण केलं उदाहरण सांगितलेली आहेत नवविधा भक्तीची स्मरण कुणासारखं असावं तर त्या प्रल्हादासारखं स्मरण असावं कसं स्मरण केलं प्रल्हादाने लईच विक्षेप हो आता जनरेटर इथंच लावलेला जनरेटरचं वायर एवढंच आहे इथंच लावा की त्याला दूर ठेवायचं असतंय की जय स्मरण भक्ती भक्त प्रल्हादासारखी करावी कसं स्मरण केलं होतं ज्या वेळेला मातेच्या गर्भामध्ये भक्त प्रल्हाद होते त्याच वेळेला नारद महर्षींनी जे संस्कार केलेले आहेत त्या संस्काराचं बीजारोपण भक्त प्रल्हादावर त्या ठिकाणी झालेलं आहे आणि भगवंताची भक्ती कशी करावी स्मरण कसं करावं हे भक्त प्रल्हादाने शिकून घेतलं परिणाम कितीही संकट आली भक्त प्रल्हादावर हिरण्यकशिपूने मारण्याचा प्रयत्न केला माझ्या दैत्याच्या कुळामध्ये हा विष्णू भक्त जन्मला म्हणून अनेक त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करणारे हे भगवान आहेत याचा अर्थ काय असेल तर भगवंताचं स्मरण कसं करावं हे भक्त प्रल्हादाकडून शिकलं पाहिजे पादसेवनम
पहिली भक्ती सांगितली, भगवंताच्या पायाची सेवा करावी. कशी करावी? जशी लक्ष्मी मातेनं भगवंताच्या पायाची सेवा केली तशी सेवा भगवंताची करावी. माझे तुकोबराय गोड सांगतात काकड्याच्या अभंगामध्ये पहा ना. पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, कोणी कोणीच जा. पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, सियारे काकुलती, सियारे काकुलती, वेगिया नावा तो हरी, वेगिया नावा तो हरी. लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे काकुलती. संतांना माहिती आहे भगवंताचे पाय हे लक्ष्मीच्या हातात आहेत, म्हणून हे लक्ष्मी माता भगवंताला तुम्ही घेऊन यावं, सांगावं माझी भक्ती. आपण आपले मालकाची चरणाची सेवा करतो का? एखाद्या वेळेस पतीनं जर म्हणलं पत्नीला, अगं खूप काम झालेलं आहे, आज खूप शेतामध्ये काम लागलं, थोडे पाय चेपून दे. आता दुकाने तुमचे पाय गाव गोंडा हिंडून, सगळं गाव हिंडून तुमचे पाय दुखाले, असं म्हणू नये. ते पती परमेश्वर आहे. पतिव्रतेच लक्षण. जशी लक्ष्मी मातेने भगवंताची सेवा केली त्या पद्धतीची सेवा करणं, भगवंताची सेवा करावी. पाद सेवनम अर्चनम, भगवंताची पूजा आरती करावी. उदाहरण काय दिलं? पृथ्वीराजा. पूर्वीच्या काळामध्ये पृथू नावाचा राजा होता. एवढा दुष्काळ पडला होता, एवढा दुष्काळ. आपल्याकडे 1972चा दुष्काळ, त्याच्यापेक्षाही कठीण दुष्काळ पडला होता. आणि त्यावेळेला पृथ्वीराजानं सगळ्या घोर गरिबांकरता सगळं आपलं धनधान्य कोठार मोकळं केलं. भुकेलेला अन्न देण्याचं कार्य केलं. वस्त्रदान, जे काही मागेल ते दान. आणि त्याचबरोबर पृथ्वीराजा हा भगवंताचा भक्त सुद्धा होता. हे कशामुळे एवढं होय हो प्राप्त झालं? भगवंताच्या भक्तीमुळं, भगवंताच्या साधनेमुळं. म्हणून ही सुद्धा भक्ती अत्यंत अशा प्रकारची महत्वाची सांगितलेली आहे. वंदनम, पुढली भक्ती भगवंताला वंदन अशा प्रकारचं करावं. लक्षपूर्वक आहे का? वंदन कोणी केलं? अक्रूरांनी वंदन केलं. अक्रूर महाराजांनी. ज्या वेळेला भगवान परमात्म्याला नेण्याकरता अक्रूर आलेले आहेत गोकुळामध्ये,
त्यावेळेला सर्वत्र गोकुळामध्ये दुःख पसरलेलं आहे. काय झालं ग? आज का गोकुळ आपलं उदास दिसतंय? कोण निघून जाणार आहे आपल्या गोकुळामधून? हा रथ कशा करता या ठिकाणी आलेला आहे? या रथामध्ये बसून कोण कुठे निघून जाणार आहे? सगळ्या गवळणी एकमेकांना अशा प्रकारचा प्रश्न विचारायला लागलेले आहे. कारथ शृंगारीला सांगे ओ मजला, गवळण म्हणती यशोदेला कोठे ग सावळा, कारथ शृंगारीला सांगे ओ मजला. झालेला आहे. अक्रूर महाराज रथ घेऊन आलेले आहेत आणि त्यावेळेला माझा छोटासा कन्हैया बलराम दादा सुंदर अशा शृंगार यशोदा मैयाने केलेला आहे आणि त्या ठिकाणी रथामध्ये बसल्यानंतर सगळं गोकुळ म्हणायला लागलं, अरे अक्रूरा दुष्टा, आमच्या परमात्म्याला तू देऊ नकोस. कशा करता जातोय? आमचा काही त्रास होतो का तुला भगवंता? शेवटी सगळे लोक, सगळ्या गोकुळीच्या स्त्रिया रथाच्या समोर आलेल्या आहेत आणि रथ अडवायला लागले. हे अक्रूरा, किती दुष्ट आहेस. एवढ्यामध्ये भगवंतांनी सांगितलं, आता जर अक्रूर महाराज तुम्ही थांबलात तर माझंही जाणं अशक्य आहे. याच्याकरता तुम्ही रथ काय करा, समोर घेऊन चला. सगळं गोकुळ धड 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 रडायला लागलं. कृष्ण परमात्मा बलराम दादा निघून गेले आणि त्यावेळेला अक्रूराला असं वाटायचं, काय हे छोटेसे बालक श्रीकृष्ण परमात्मा आणि कुठे हा कंस, एवढे मोठे मोठे त्याच्याकडे दैत्य, कसा विजय व्हावा असं ज्या वेळेला संकोच वाटू लागला. आणि त्यावेळेला
अक्रूरांनी सांगितलं, भगवंता हे कसं होणार शक्य? आणि त्यावेळेला मात्र भगवंतांनी दिव्य दर्शन अक्रूराला दिलेलं आहे, दिव्य दर्शन. आणि त्यावेळेला जे अक्रूरांनी वंदन केलं भगवंताचं, अशी ही वंदन भक्ती अक्रूरांची आहे. श्रेष्ठ भक्ती आहे वंदन. दास्यत्व भक्ती पुढे सांगितली. दास्यत्व भक्तीचं उदाहरण जर कोणी असेल तर माझे हनुमंतराय. मारुतरायासारखं दास्यत्व, हनुमंतरायासारखं दास्यत्व आपल्याला त्रैलोक्यामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही. दास्यत्व निकट हनुमंती पैकी म्हणून देखिले राम चरण, म्हणून देखिले राम चरण. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले राम चरण. समोर येऊन कसा बापू या इकडे, या तुमचे काय पाय दुखाले की काय व्हायले? कथा आहे, समोर येऊन बसा सर्वांनी. आज सुंदर माता मौल्यांची संख्या वाढलेली आहे. पुरुष मंडळी जैसे थे. अतिशय सुंदर आज भरून वाटायला मंडप. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. हनुमंतरायासारखी दास्यत्व भक्ती आपल्याला कुठेही सापडणार नाही. किती दास झाले, प्रभू रामचंद्राची केवढी सेवा केली. रामायणामध्ये हनुमंतराय जर नसते तर रामायणाला कोणतीच शोभा नाही, कोणतीच शोभा नाही. हनुमंतराय आहेत म्हणून रामायणाला शोभा आहे. एवढी मोठी सेवा आणि त्या सेवेच्याच मोबदल्यामध्ये म्हणून देखिले रामचरण. अहो दास व्हावं की मालक व्हावं? बोला. आमचे सरपंच आले जात. दास व्हावं की मालक व्हावं? दास व्हावं, दास. कारण जेवढे दासाचे मंदिर या जगामध्ये नाहीत आहेत तेवढे मालकाचे नाही. पहा की तुम्ही गाव गाव कोणाचे मंदिर आहे? हनुमंतरायाचे मंदिर.
हनुमंतरायाचे मंदिर, जिल्हा असेल, तालुका असेल, सर्कल असेल, गाव असेल, वाडी असेल, तांडा असेल, त्या ठिकाणी कुणाचं मंदिर आहे? हनुमंतरायाचं मंदिर आहे की नाही ना? आणि ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव आहे का? हो आहे का? नाही. तुम्ही बघितलंय कुठं? नाही. आणि असलंच तर त्याला गाव म्हणावं की? त्याला गाव म्हणू नये, त्याला स्मशान म्हणावं. स्मशान. ज्या गावामध्ये मंदिर नाही, ज्या गावामध्ये हनुमंतरायाची प्रतिष्ठापना नाही. आणि म्हणून मला मोठा आनंद वाटला, काल सांगितलं आमच्या तरुण मुलांनी की महाराज दर मंगळवारी, बरोबर आहे का, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये, दरबारामध्ये हनुमान चालिसेचा पाठ होते काय रे पोरो? तुम्ही जाता की नाही? सर्वांनी जायचं, जरूर जायचं. कारण आपल्या हिंदू धर्माची अस्मिता म्हणजे प्रभू रामचंद्र भगवान आहे. आपल्या भक्तीची अस्मिता म्हणजे हनुमंतराय आहे. आपल्या हिंदू धर्माचं दैवत रामकृष्ण आहे, भगवती माता आहे. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, बजरंग बली हनुमान की. तुमचा आवाज येत नाही. आणि म्हणून दास्यत्व
दासत्व भक्ती इतकी मोठी आहे, दास होण्यामध्ये जो आनंद आहे तेवढा मालक होण्यामध्ये नाही. माझ्या हनुमंतरायाचे सगळीकडे मंदिर आहेत. कशा करता? मालकाकडून काहीच अशा प्रकारची अपेक्षा केली नाही, निरपेक्ष मालकाची सेवा केली नाही का? आणि म्हणून हे तरुण मुलं दर आठवड्याला या ठिकाणी हनुमान चालिसेचा पाठ करतात. अतिशय आनंद. वरचीवर मुलं वाढवा. जोपर्यंत आपला हिंदू धर्म अशा प्रकारचा जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला काही धोका नाही. कोणी म्हणत असतील करणारे रक्षण करतील, करणारे रक्षण करतील, आपलं आपलं चला बाबा, आपलं आपलं संसार बघा बाबा. नाही, असं नाही चालत. प्रत्येकानं आपल्या धर्माची जबाबदारी आपल्या स्वतःवर घेतल्याशिवाय धर्म पुढे टिकत नाही, धर्म पुढे जात नाही. धर्माची कलना पालन करणे पाखंड खंडन. माझे तुकोबाराय बोलतात, हे करतील ते करतील असं म्हणता येत नाही. स्वतःवर अशा प्रकारची काहीतरी जबाबदारी घ्या. म्हणजे मला संसारावर जबाबदारी आहे हो म्हणले, नाही चालत. म्हणून धर्मासाठी समाजासाठी थोडं आपलं जीवन द्या. अशी ही दास्यत्व भक्ती हनुमंतरायांनी केलेली आहे. सख्य, पुढची भक्ती सख्य सांगितलेली आहे. सख्य कोण केलं? अर्जुनानं. अर्जुनानं एवढं भगवंतावर प्रेम केलेलं आहे. मित्र प्रेम तर काय असेल, सख्यत्व काय असेल. अर्जुनाचा सखा भगवान श्री कृष्ण परमात्मा आहे. किती प्रेम असेल, किती नामचिंतन असेल त्या अर्जुनाचं. सतत अर्जुन श्रीकृष्ण 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 म्हणायचे. ज्या वेळेला युद्धाची रणनीती आखल्या गेली त्यावेळेला अर्जुनही आले भगवंताकडे आणि दुर्योधनही आले. दुर्योधन अगोदर येऊन भगवंताच्या डोक्याजवळ बसलेला. भगवान झोपेमध्ये आहेत, शयन करायला लागलेले आहेत. आणि थोड्या वेळानंतर अर्जुन त्या ठिकाणी आलेले आहेत. थोड्या वेळानंतर भगवंताची झोप संपली. आता पहिल्यांदा कोण दिसेल? पायाजवळच दिसेल की डोक्याजवळच? माणूस झोपल्यानंतर गोपाळ भाऊ, पायाजवळच अगोदर माणूस दिसेल. भगवंताने
डोळे उघडल्या उघडल्या पाहिलं, अरे अर्जुन कधी आलास, असे शब्द म्हटल्याबरोबर दुर्योधनाला वाईट वाटलं. देवा, मी 2 तास झालं तुझ्या त्या अर्जुनाच्या अगोदर येऊन बसलो, मला विचारलेलं नाही आणि अर्जुनाला विचारलं. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, नाही दुर्योधना, तसं नाही. अरे अच्छा, तू कधी आलास दुर्योधना, नंतर विचारलं. याचा अर्थ असा आहे, भगवंताच्या पायाजवळ राहावं की भगवंताच्या डोक्याजवळ राहावं? भगवंताच्या पायाजवळ राहावं. तेव्हा भगवान परमात्मा अगोदर आपल्याला भेटत असतात. अर्जुनाचे रोम 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 श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणायचे. अर्जुन जरी झोपला तरी रोम श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणायचे. जसं तुकोबार आहे, सारखं भजन करतात भगवंताचं. अहो तुकोबार, तुम्ही या अपवित्र जागी, अशौच जागी कसं भगवंताचं नाव घेता? तुकोबारायांनी प्रमाण सांगितलं. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतना स्वतःची वाचा अनावर झाली, इतकं भगवंताचं नाम. तसं हे अर्जुन भगवंताचं नाम घेतोय, सख्यत्व भक्ती आहे. म्हणून तर अर्जुनाचे रथाचे घोडे भगवंतांनी स्वतः धुवावे, नाही का? अर्जुनाचा रथ सज्ज करावा भगवंतांनी. एवढंच काय, अर्जुन ज्या वेळेला रथावर चढतोय त्यावेळेला स्वतः भगवंतांनी आपली मांडी पुढे करावी आणि त्याच्यावर पाय ठेवून अर्जुन पुढे रथावर चढावा. इतकं सख्यत्व अर्जुनाचं आहे. हे भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले. शेवटची भक्ती आत्मनिवेदन. आत्मनिवेदनम. महाराज, ही भक्ती बलिराजानं केली. बलिराजाने एक संकल्प केला होता, आलेल्या संत महात्म्याला, आलेल्या ब्राह्मण देवतेला दान द्यावं, दान द्यावं. यज्ञ चालू आहे, अश्वमेध यज्ञ. शेवटचा यज्ञ शिल्लक होता. त्यावेळेला स्वतः भगवान परमात्मा बलीचा अवतार घेऊन, वामन भगवंताचा अवतार घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. बळीराजाच्या समोर आलेले आहेत आणि दान मागितलेलं आहे. 3 पावलं जागा मागितली. राजाला हसू आलं. छोटेसे ब्राह्मण देवता 3 पावलं जागा मागतायत. अरे धन मागावं, घोडे मागावे, सोनं नाणं मागावं, घरदार मागावं, एखादं गाव राज्य दान दिलं असतं. पण मागितलं किती?
बोला की तुम्ही बोललात तर कथा पुढे जाईल. आता काय मागितलं बा? काय की बापा तुलाच ठाऊक. तीन पाऊल जागा मागितली. किती? 3 पाऊल. हसू आलं, हसू आलं. हसले बळीराजा. 3 पाऊल जागा कशा करता देवा? अरे उद्धार करण्याकरता, नामजप करण्याकरता, अनुष्ठान करण्याकरता साधूला फार जागा लागत नाही. 3 पाऊल जागा भजन करण्याकरता. आणि शेवटी जागा किती आहे? शेवटची जागा किती लागते? 3च पाऊल. आऊट हात का मानव देह, कानाने तुझ दिया. आऊट हात का मानव देह, कानाने तुझ दिया. खाया पिया सुखे सोया, नाक जमाना किया. तीन पाऊल जागा लागणार आहे. पाळणा केवढ्या जागेमध्ये बसते लहानपणी. अय माता मौल्या, पाळणा पाळणा 3 पाऊल जागेमध्येच बसते पाळणा. आता पाळणे राहिले नाही. ते पहिलेचे मोठे पाळणे होते, लाकडी पाळणे. आता ते स्टँडचे पाळणे निघाले. टुरुक टुरुक तिथल्या इथंच ते बाळे झोपना आणि त्या मम्मीला हे सुधारणा. दिवभर त्याच्यातच गुम. तीन पाऊल जागा मागितली. हसू आलं. संकल्प सोडला. शुक्राचार्यांनी सांगितलं, राजा दान देऊ नको, धोका होईल. पण आता राजाची भक्ती महत्वाची आहे, दान देण्याची. माझं अहित जरी झालं, माझं शेवट जरी झाला, तरी गुरुदेवांनी दान दिल्याचा संकल्प केलेला आहे. दान देऊन टाकणार. भले ते भगवान विष्णू जरी असले तरी मी दान देणार. वचन सांभाळलं महाराज बलिराजानं. शेवटी संकल्प सोडला. शुक्राचार्य त्या कमंडलू मध्ये जाऊन बसले. काडी घेतली. पाणी का येत नाही म्हणून मध्ये काडी डवचली. महाराज काय झालं? बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्य महाराजांना आंधळ व्हावं लागलं. आणि दान दिलं त्या वेळेला माझ्या वामन भगवंतांनी एका पावलामध्ये पाताळ, पृथ्वी सगळं आधिपत्य केलं, व्यापून टाकलं. दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग, वैकुंठ, ब्रह्मलोक, कैलास. आणि बळीराजाला विचारलं, सांग बळीराजा, तिसरा पाऊल कुठे ठेवू? बळीराजाला अत्यंत आनंद वाटला. अरे भगवान परमात्मा ब्रह्मांडाचा मालक माझ्या पुढे हात पसरतोय, याच्यापेक्षा काय मोठा आहे? काय मोठा आहे? ठेवा माझ्या मस्तकावर भगवंता. आणि त्यावेळेला मस्तकावर पाय ठेवला. बळीराजाला पाताळात भगवंतांनी स्थान दिलेलं आहे. आत्मनिवेदन अशा प्रकारची भक्ती बलिराजानं केली. म्हणून हे नवविधा भक्ती आपण चिंतन करत आहोत. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं
सख्यमात्मनिवेदनम. आणि म्हणून ही नवविधा भक्ती या देवी कथेमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे, म्हणून याचा विस्तार सांगितलेला आहे. ही जी 9 प्रकारची भक्ती सांगितली, ती 9 प्रकारची भक्ती या देवी कथेमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि भगवान परमात्मा या कलियुगामध्ये दुसरं तिसरं कुठेही नाही महाराज. जिथे सात्विक अशा प्रकारची कथा चालू आहे, सात्विक अशा प्रकारचं त्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, त्या ठिकाणी भगवान परमात्मा ही देवी वास्तव्य करत असते. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयक्तिनां. हॅलो. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे, भगवती मातेनं, हे नारदा, ज्या वेळेला तिन्ही देवांना देवीनं विश्वरूप दाखवलं, नारदांनी नमस्कार केला भगवती मातेला. माते, कलियुगामध्ये तू कुठे राहणार आहेस? त्यावेळेला देवीनं सांगितलं, ऐका, कुठं राहणार आहे देवी? मी वैकुंठात राहणार नाही नारदा, मी कैलासात नाही या कलियुगात, मी ब्रह्मलोकात नाही या कलियुगामध्ये. तर कुठे आहात माते? सांगा, कुठे आहात? त्यावेळेला शैलपुत्री मातेनं नारदांना सांगितलं, नारदा, मी जर कुठे वास्तव्याला असेल तर ज्या ठिकाणी माझं भजन चालू आहे, ज्या ठिकाणी माझी भक्ती चालू आहे, ज्या ठिकाणी माझ्या नावाचा जागर चालू आहे, ज्या ठिकाणी माझ्या नावाचा जोगवा अशा प्रकारचा चालू आहे, त्या ठिकाणी मी आनंदानं वास्तव्य करणार आहे. हे देवीनं स्वतः सांगून ठेवलं, लक्षात घ्या. म्हणून या नवरात्रामध्ये आज देवी कुठे आहे सांगा? आता तुम्ही सांगा, उत्तर द्या. कुठे आहे माय? इथं नाही आहे की नाही? ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू आहे, तिच्या नावाचा जयघोष चाललेला आहे, जय जयकार चाललेला आहे, त्याच ठिकाणी तत्र तिष्ठामि नारदः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. त्याच ठिकाणी मी अशा प्रकारचे वास्तव्य करणार आहे. आणि म्हणून एक सुंदर अशा प्रकारचं देवीचं भजन आता करूयात आणि सुंदर कथा शैलपुत्रीची प्रारंभ करूयात. आपलं दांडिया मंडळी आहे इकडं, मस्त आता पाया मोकळे. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. भगवती अन्नपूर्णा माता की जय. व्यवस्थित लाईन करा. तुम्ही शिकवा की यांना, मोठ्या मुली. चला चला, उठा, लाजू नका सर्वांनी. माता माऊलींनी खेळायचा, ज्यांना आवडते त्यांनी खेळा. देवी भगवती मातेचा दरबार आहे, कोणी लाजायचं नाही. इकडल्या माता माऊली समोर येऊन बसा, इकडे इकडे येऊन बसा. हे खेळायचा मंडप आहे.
इकडे या माता माऊली. सांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. जय हो. सांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांगणा देवी माझ्या भावाला, तू भावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला. या मेरा मन. सांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. गाडी वाजवा. देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सासू माझा बाप परी, सासू माझी आई घरी. सासरा माझा बापा परी, सासू माझी आई घरी. हे सासू माझा बाप परी, सासू माझी आई घरी. सासरा माझा बापा परी, माझ्या जीवा भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. कॅमेरावर. सांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. हा. अजून करा. हा. महिला मंडळ उठा की तुम्ही. पाऊल खेळा मस्तपैकी उठा. देवीच्या जागरामध्ये आनंद घ्या. चला उठा उठा. वा वा. माहेरची जी लेक आहे ती आपल्या देवीला सांगू लागलेली आहे. हे देवी माते, पूर्वीचा काळ, पूर्वी मोबाईल नव्हते. मोबाईल ही आई माता जगदंबे माझ्या भावाला सांग, मी माझ्या गावी सुखी आहे, मला आनंद वाटू लागलेला आहे आणि तुझ्या कृपेनं माझं सगळं चांगलं झालेलं आहे. सांगणा देवी माझ्या भावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला. जय हो. सांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. जय हो.
कशी का असेना पण देवीच्या कृपेने चांगली. माझा देह सुद्धा चांगला आहे. माझ्या संसारामध्ये आनंद तुझ्या भक्तीमुळे चाललेला आहे. हे माते, अशी ती आराधीन देवीला बोलू लागलेली आहे. धीर माझ्या बाबाचं मन, म्हणून माझी बहीण प्रमाण. जय हो. माझ्या जवळचं, हे आहे माझ्या गावाला. देवी माझ्या गावाला, गावाला. टाळी, टाळी, जोरात, दोन्ही हात. गावाला. टाळी जोरात. देवी माझ्या गावाला, गावाला. सुखी आहे मी माझ्या गावाला. जय हो. जय हो. जय हो. ती आराधीन देवीच्या पुढे सांगू लागलेली आहे. आई, माझा जो पती आहे, माझा जो नवरा आहे, हा दांडिया मंडळ एक, तुम्ही थांबू नका, झालं 5 मिनिटं. माझा जो पती आहे, माझा जो नवरा आहे, माझा जो दादला आहे, दादला तो फार मला सुखामध्ये ठेवणार आहे. माझ्यासोबत आनंदाने व्यवहार करणारा माझा पती आहे. तो कसा का असेना, किती का भांडेना, पण देवीला आराधीन सांगू लागलेली आहे. हा हा दांडिया. जय हो. टाळी, टाळी, टाळी.
टाळी वाजवा एकदा मायबाप सर्वांनी. एवढ्या जोरात टाळ्या, एवढ्या हळून टाळ्या. पहा बरं किती आनंद वाटला सर्वांना. अरे हाच तर खरा आनंद आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आणि म्हणून या नवरात्रीमध्ये ही शैलपुत्रीची कथा आपण श्रवण करत असताना तिची अनेक रूप सांगितलेली आहेत. नवरात्र म्हणून नऊ रूप, पण तिचे 9च रूप आहेत काय? अरे अनंत रूप आहेत तिची, अनंत रूप आहेत. त्या शैलपुत्री मातेचे अनंत रूप सांगितलेली आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. भक्तासाठी अवतार धारण करणं तिचं कार्य आहे. दुष्टांना मारण्याकरता अवतार घेणं तिचं कार्य आहे. कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. उद्धार करण्याकरता तिचं कार्य आहे. आणि म्हणून ही शैलपुत्री असणारी प्रत्येक अवतारामध्ये एक तत्व सांगितलेलं आहे. तत्व भक्ताचा विकास व्हावा, भक्ती व्हावी, आनंद प्राप्त व्हावा, आनंद द्विगुणित व्हावा, याच्याकरता हे चरित्र ऐकावं. आणि ही शैलपुत्रीची पूजा पहिल्या दिवशी करतात दुर्गा देवीच्या स्वरूपामध्ये. नवरात्रामध्ये शैलपुत्री. का तिला शैलपुत्री नाव पडलं? काय कारण काय असेल? त्या शैलपुत्री देवीचं वाहन काय आहे? तर तिचं वाहन हे नंदी आहे. नंदी, वृषभ. शैलपुत्रीचं वाहन देवी काय आहे? नंदी आहे, वृषभ आहे. शुभ्र वस्त्र तिने घातलेलं आहे. नेसुनी शुभ्र पातळ गळा घाली मौतिक माळ. ये मयुरावरती बसून शारदे वृषभावरती बसून. शैलपुत्री वृषभावर बसलेली आहे. शुभ्र वस्त्र तिने नेसलेलं आहे. याच शैलपुत्रीला सती असंही म्हणतात. त्याच्या मागची फार मोठी कथा सांगितलेली आहे शैलपुत्री देवीची. लक्षपूर्वक ऐका. ही देवीची कथा आहे, शैलपुत्री मातेची. शैलपुत्री का म्हणतात? शैल म्हणजे पर्वत. पर्वत राजाची कन्या म्हणून शैलपुत्री. एक दिवस प्रजापती असणारा दक्ष राजा त्यांनी फार मोठा यज्ञ ठेवला. महाराज, यज्ञ ठेवला.
अश्वमेध मोठा यज्ञ ठेवलेला आहे. इंद्रावर तर विजय मिळवलाच, पण आता त्रैलोक्यावर विजय मिळवण्याकरता मोठा यज्ञ ठेवलेला आहे. सर्वांना आमंत्रण दिलं, देवी देवतांना. ब्रह्मदेवाला आमंत्रण दिलं, भगवान विष्णूला आमंत्रण दिलं, इंद्रदेवाला आमंत्रण दिलं, चंद्रदेवाला आमंत्रण दिलं, कुबेराला आमंत्रण दिलं, सर्वांना आमंत्रण दिलं. भगवान शिवजीला आमंत्रण दिलं नाही. आणि त्या दक्ष राजाचीच कन्या असणारी सती ही भगवान शिवाला दिली होती. सती माता ही देवीचं स्वरूप, देवीच आहे की सती माता, भगवान शिवजीची पत्नी. ही गोष्ट सती मातेला कळाली. कळाली म्हणजे कशी? नारायण कोण आलं? नारद महर्षी कैलासावर आले. नारायण नारायण सारखा जप चालू आहे. कोणता जप? नारायणाचा. तुम्ही आम्ही करू 2 मिनिटं. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरी हरी. सर्वांनी टाळी वाजवा, थोडीशी टाळी. नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरी हरी. बद्री नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. टाळी टाळी टाळी. श्रीमन्नारायण नारायण नारायण. बद्री नारायण नारायण नारायण. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. आवाज. श्रीमन्नारायण नारायण नारायण. भद्री नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. विठ्ठल नारायण नारायण नारायण. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की. सुंदर आवाजात भजन केलं तर तुमचा आवाज किती गोड आहे. मी मरून तुमच्या पोटाला यावं. खरंच हो, खोटं नाही. एवढा सुंदर आवाज आहे.
काही काही गावामध्ये एवढा गोड आवाज नसते. हरिओम महाराज समोरच एक कीर्तनात माणूस बसलं, असंच भजन करा म्हणलं. जे घोगरा गळा काढला महाराज गंगाधर महाराज, नारायण श्रीमन्नारायण, अरे खातोस की काय मला, असा आवाज काढला त्यानं. गोड आवाज आहे तुमच्या सर्वांचा, टाळी वाजवा एकदा. नारद महर्षी त्या ठिकाणी आलेले आहेत कैलासावरती. माते निघाला नाही. ते म्हणले कुठं नारदा, कुठं जायचंय, काय भानगड. दुःख वाटलं सती मातेला. अरे कुणाच्या माहेरामध्ये कोणता जर कार्यक्रम असेल, काही वास्तुशांती असेल, काही लग्न कार्य असेल, काही विशेष कार्यक्रम असेल, आणि त्या जर लेकीला जर कोणी पाचारण करीत नसेल माहेरचा व्यक्ती, काय दुःख वाटेल, काय यातना होतील तिच्या जीवाला, किती दुःख वाटेल नाही का. एखाद्याच्या घरी लग्न कार्य असावं, भावा बहिणीचं काही थोडस टेन्शन असेल, काही झालं असेल, माहेरचे बोलत नसतील, आणि त्या ठिकाणी जर लग्न कार्य असेल, आमंत्रण नसेल, किती दुःख वाटेल त्या लेकीला. माझ्या माहेरचं मला आमंत्रण आलं नाही. सगळे आले असतील, माझ्या बहिणी आल्या असतील, माझ्या मावश्या आल्या असतील, माझं सगळं वैभव त्या ठिकाणी आले असेल, पण मला एकटीलाच का बोलवलं नसेल. धड 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 त्या लेकीच्या डोळ्यातून जशा अश्रूच्या धारा येतात ना, तसं सती मातेला भरून येऊ लागलेला. इकडे लक्ष द्या. पदर हातामध्ये घेतलेला आहे, इकडे तिकडे फिरायला लागलेली आहे. सगळ्या देवी दैवतांना सांगितलेलं आहे आमंत्रण दक्षराजांनी. सगळे देव लोक आपापले वाहन घेऊन, आपापल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी यज्ञ शाळेकडे जाऊ लागलेले आहेत दक्षराजांच्या. भगवान विष्णू गरुडावर बसून जाऊ लागलेले आहेत लक्ष्मीला घेऊन. इंद्रदेव ऐरावतावर बसून आपल्या शचीला घेऊन, पत्नीला घेऊन यज्ञाकडे जाऊ लागलेले आहेत नाही का. ब्रह्मदेव, सगळे देव जे आपले आपले सूर्यदेव आपापलं वाहन घेऊन, रथ घेऊन, घोडा रथ घेऊन निघालेले आहेत. हे सगळं सती माता पाहू लागलेली आहे. दुःख वाटायला लागलं. भगवान शंकराला विचारावं तर एक, विचारवणे तर एक, काय करावं काही सुचेना. डोळ्यातून पाणी येऊ लागलेलं आहे, रडायला लागली. आणि विचारावंच असा निर्धार सती मातेनं केला. भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत. स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये भगवान शिवजी रममाण आहे. काय त्या कैलासाचं वर्णन. प्रभू रामचंद्राचं भजन भगवान शिवजी करतायत. भजन करी महादेव राम
शिवजीचं भगवान हरीचं एवढं प्रेम आहे की एकमेकाचं पूजन करतात, एकमेकाचं भजन करत असतात. प्रभू रामचंद्र भगवान शिवजीची पूजा करतायत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान शिवजीची पूजा करतायत. आणि भगवान शिवजी प्रभू रामचंद्राचं भजन करतात. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. मला सांगा या दोघांमध्ये भेद आहे का हो? भेद आहे काय? भेद अजिबात अशा प्रकारचा नाही. पण दक्ष राजाला हे कळालं नाही. भगवान शिवजीला तुच्छ मानायला लागले आणि भगवान विष्णूची पूजा करायला लागले. महाराज एक सांगेन, तुम्ही कोण्याही देवाची भक्ती करा पण दुसऱ्या देवाची निंदा करू नका. लक्षात ठेवा, एका देवाची भक्ती करून जर दुसऱ्या एखाद्या देवतेची जर निंदा घडत असेल तर ती भक्ती नाही, ते पाप आहे. पाप लक्षात ठेवा. हे पाप आपल्याकडून कधीच होता कामा नये. जे दक्ष राजाकडून चूक घडली. काय त्या भगवान शिवजीकडे स्मशानात राहतात व्याघ्रांबरधारी. अरे सर्व त्रैलोक्य त्यांच्या अधीन आहे. एवढा माट माझा भगवान शिव या विश्वाचा मालक अशा प्रकारचा आहे. पण कळालं नाही दक्ष राजाला. भगवान शिवजी प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये विलीन आहे. तर सती माता समोर आली. प्रभू चला ना, आपल्याला जायचं आहे. शिवजीने विचारलं, कुठं जायचे सती? त्यावेळेला सांगितलं, माझ्या वडिलांकडे फार मोठा यज्ञ चाललेला आहे, चला ना प्रभू, आपल्याला जायचं आहे. भगवान शिवजींनी सांगितलं, सती मान्य आहे तुझी गोष्ट, जायचंय खरं, पण आपल्याला आमंत्रण नाही. आपल्याला काय नाही, आमंत्रण दिलेलं नाही. ज्या ठिकाणी आमंत्रण नाही त्या ठिकाणी आपण जाता कामा नये. अपमान होत असतो. त्या ठिकाणी आपली दखल घेतल्या जात नाही का? म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही सती. अजून दुःख वाटायला लागलं. टळ दिशी डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. आता प्रभू जाऊ देत नाही, काय करावं? मला तर इथे करमत नाही. तिथं सगळे जमले असतील, तिथे सगळे हसत असतील, बोलत असतील, बसले असतील, असं तिला सगळं चित्र माहेरचं दिसायला लागलं. काय करावं? प्रभूंना पुन्हा विनंती करते, हट्ट करते आहे. पण सांगितलं, सती अजिबात मी येणार नाही. शेवटी हट्ट केला, मला जायचंय प्रभू, मला जावं लागणार आहे माहेराला. तुझी इच्छा, तुला जायचं असेल तर जा. पतीच्या विरोधातला हट्ट कुठपर्यंत घेऊन जातो ऐका. आणि त्या वेळेला सती मातेनं सांगितलं, प्रभू मला जायचं आहे. निघाल्या. सोबत काही भगवंतांनी गण वगैरे दिलेले आहेत. आणि जाताना सांगितलं, सती जात असताना कैलासावरून तुझं एकही सामान वस्तू या ठिकाणी ठेवू नकोस. प्रभूला माहित होतं पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. त्रिकाल ज्ञानी माझा शिव आहे. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. जगाचे गुरु आहेत भगवान शिवजी. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ असणारा माझा भगवान शिवजी आहे. त्याला काय कळत नाही, त्रिकाल ज्ञानी आहे. भूत भविष्य वर्तमान तिथूनच सगळं निर्माण झालेलं आहे. ज्यानं भूत निर्माण केलं, त्यानं भविष्य निर्माण केलं, आणि जो वर्तमानात अशा प्रकारचा आहे तो शिव आहे. शिव तत्व त्याला म्हटलेलं आहे. अमृतानुभवामध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी फार मोठं गोड चिंतन केलं. अनुभवामृतामध्ये शिवशक्तीचं समावेशन असो तेवढ्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला मोकळं मोकळं सर्वांना कोणाला झोप येऊ नये, डोळा उघडा राहावा, अशा प्रकारचं खेडीमेडी वातावरण आपण चालू. शिवशक्तीचं समावेशन अमृतानुभवामध्ये सांगितलेलं आहे. आणि असा असणारा हा भगवान शिवजी. शेवटी सती माता निघाली आणि निघाल्यानंतर दक्ष राजाच्या घरी माहेरामध्ये आल्यानंतर पाहिलं. दक्ष राजानं सर्वांना सांगून ठेवलेलं आहे, खबरदार, तो स्मशानात राहणारे शिवजी व्याघ्रांबरधारी या ठिकाणी येतील, सती येईल, त्यांना कोणी बोलायचं नाही. खबरदार, जो कोणी त्यांचं स्वागत करील, त्यांना बोलण्याचा प्रयत्न करील, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. दक्ष राजाचा आदेश. कोणी सती मातेकडे पाहत नाही, बोलत नाही. सगळ्या तिच्या बहिणी वगैरे सगळ्या बोलत बसलेल्या आहेत, हसायला लागलेल्या आहेत, एकमेकाला विनोद करायला लागलेले आहेत. पण सती मातेकडे कुणीही पाहिलं नाही. त्यावेळेला सती मातेला जे दुःख झालं ना माय, ते दुःख फार मोठं दुःख आहे. आधीच माहेरामध्ये आमंत्रण नाही, माहेरात गेली तिथं कोणी बोलायला तयार नाही, किती दुःख वाटेल. रडायला लागली. अरे काय केला असेल एवढा आम्ही गुन्हा? काय यांना भगवान शिवजीचं महत्व कळू नये? का त्यांना अधिकार करू नये? सती माता, शैलपुत्री, महाराज शेवटी आईला बोलण्याचा प्रयत्न केला. आई सुद्धा बोलली नाही. जन्मदात्री माय. आता तर डोळ्याच्या धारा एवढ्या वाढायला लागल्या. धड 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 सती माता रडायला लागली. मी कशामुळे इथे आले? मला कुठून बुद्धी सुचली? भगवान शिवजींनी सांगितलं होतं मला जाऊ नको. मी इथे आले, माझा अपराध झालेला आहे, मला इथं स्थान नाही. माझ्या शिवजीला, माझ्या पतिराजांना, माझ्या सर्वस्वांना इथे हिंडल्या जातंय. महाराज, पतीचा अपमान पत्नीनं कधीच सहन करू नये. भले तो कसाही असेल, तो आपला काय आहे? पतीच आहे. पतिव्रता धर्म तुझा आहे. ज्या ठिकाणी पतीचा अपमान केला जातो त्या ठिकाणी स्त्रीनं राहू नये, एक क्षणही तिथे थांबू नये. आपल्या पतीचा अपमान आपण दुसऱ्याजवळ करू नये. आणि त्या पती म्हणणाऱ्यांनाही तसं वागावं.
चांगलं आहे रे महाराज, मज्जाकून बोलला र. अरे तू नीट राह भंपऱ्या, पती सारखं वाग. अरे तुझ्या नावचं तिने कुंकू लावलेलं आहे, तुझ्या नावाचं तिनं जोडवं पायात घातलेलं आहे, तुझ्या नावाच्या बांगड्या तिनं हातामध्ये भरलेल्या आहेत, तुझ्या नावाचं मंगळसूत्र तिनं गळ्यामध्ये बांधलेलं आहे, तुझ्या नावानं बांग तिनं कपाळामध्ये भरलेली आहे. तुझं आचरण कसं पाहिजे? चांगलंच पाहिजे, चांगलंच पाहिजे. आणि तू जर झुलत येऊ लागलास बेट्या, तर तीच पत्नी असणारी दुर्गा होऊन तुझा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, टाळी वाजवायला. तीच दुर्गा आहे, तीच काली आहे, तीच शैलपुत्री आहे, तीच सर्व आहे. स्त्रीला कमी समजू नका, शक्ती आहे, आदिमाया आहे. महाराज दुःख वाटायला लागलं सती मातेला, पाहायला लागली इकडे तिकडे, कोणी बोलायला तयार नाही. शेवटी जन्मदात्या पित्याजवळ गेलेली आहे दक्ष राजा. पिताश्री गळ्याला पडता क्षणी राग आला महाराज दक्षिण. खबरदार सती. थांबली सती, बोलायला तयार नाही. आता तर तिच्या अश्रूचा पूर्ण बांध सुटलेला आहे आणि धड 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 सती माता रडायला लागली. का पिताश्री, का तुम्ही प्रभूचा अपमान करताय? कधी कळेल तुम्हाला शिवतत्व, कधी कळेल हे शिवाचे विचार? प्रभू शिव हे जगाचे मालक आहेत. त्यावेळेला नाही नाही ते बोल दक्ष राजांनी भगवान शिवाविषयी उद्गार केले. सती मातेनं आपले कान झाकून घेतलेले आहेत. एक शब्द बोलू नका. इथून पुढचा शब्द माझा प्राण घेतो की काय असं वाटायला लागलं. त्याच क्षणी सती मातेनं आपला देह त्या यज्ञ कुंड्यामध्ये प्रज्वलित केला. धड 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 अग्नी जळायला लागलेला. ज्या ठिकाणी भगवंताचा अपमान होतो, संत महात्म्याचा अपमान होतो, त्या ठिकाणी भक्तानं कधीही थांबू नये. करता आला तर त्यांना प्रतिकार करावा, नाहीतर त्या क्षणी थांबू नये. तिथून उठून जावं. जो शहाणा आहे, त्यानं अभ्यास केलेला आहे, त्या ठिकाणी थांबू नये. सती मातेनं आपला देह अशा प्रकारचा यज्ञ कुंडामध्ये अर्पण केलेला आहे. भस्मसात झाला यज्ञ. सगळ्या गणांनी धावत पडत कैलासावर आलेले आहेत. प्रभु, सती माता इस जगत में अब नहीं रही गई. प्रभु, ताडकने भगवान शंकर उठलेले आहेत जाग्यावरून. प्रभूंना राग अनावर झालेला आहे. प्रभूच्या जटेमधून वीरभद्र निर्माण झालेले आहेत. बोले वीरभद्र भगवान की जय. प्रभूने आज्ञा केली, जा दक्षाचा यज्ञ विध्वंस करा. वीरभद्र भगवान, भद्रकाली माता त्या ठिकाणी दोघेही निघालेले आहेत यज्ञ कुंडाकडे. ते आलेल्याचं पाहून सगळे देवी देवता पळायला लागले. सगळीकडे अशा प्रकारचं थरकाप सुटायला लागला. आता काय होणार, आता काय होणार? देव पळायला लागले, दानव पळायला लागले, सगळे अशा प्रकारे.
धाड 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 वीरभद्र त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. युद्ध चाललेलं आहे. दक्ष राजाचं सैन्य, भगवान शिवजीचे गण, वीरभद्र, युद्ध चालायला लागले. आणि शेवटी वीरभद्र भगवंतांनी दक्ष राजाला फरफटा त्या ठिकाणी आणलं आणि दक्ष राजाचं मुंडकं उडवून टाकलेलं आहे. यज्ञ कुंडात टाकून दिलं. बोले वीरभद्र भगवान की जय. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. शिरछेद झाला दयाचा की. 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 दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. भगवान शिवाला सोडून जर एखादा यज्ञ होत असेल तर तो यज्ञ सफळ होत नाही. भगवान विष्णूला सोडून, शक्तीला सोडून यज्ञ जर होत असेल, यज्ञामध्ये पहा स्वाहा 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 म्हणतात. ब्रह्माय स्वाहा, इंद्राय स्वाहा, शिवाय स्वाहा, रुद्राय स्वाहा. हे जे स्वाहा शब्द आहे, हा स्वाहा कुणा करता? हे देवी करताय. देवी स्वाहा तिचं नाव. स्वाहा स्वधा नमोस्तुते. स्वाहा शब्द हे देवी आहे. तिच्याशिवाय कोणताही यज्ञ परिपूर्ण नाही. यज्ञ करायला गेला खरा, पण तो यज्ञ सफळ झाला नाही. शेवटी मृत्यूदंड अशा प्रकारची शिक्षा मिळाली. शेवटी सगळ्या देवांनी सांगितलं, प्रभू दक्ष तर या ठिकाणी मरण पावलेला आहे आणि हा जो यज्ञ आहे, हा यज्ञ अधुरा राहिलेला आहे. आता याला पूर्ण करण्याकरता काहीतरी करावं लागेल. त्यावेळेला भगवान शिवजी माझा दयाळू आहे. शिवजींनी सांगितलं, उत्तर दिशेला जा. एखाद्या प्राण्याचं जे कोणी मुंडकं तुम्हाला सापडेल ते घेऊन या. याला ते मुख अशा प्रकारचं जोडल्या जाईल. त्यावेळेला सगळ्या देवी देवतांनी पाहिलं, जंगलामध्ये एका बोकडाचं मुंडकं त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि ते दक्ष राजाला भगवंतांनी जोडलं. शक्तीचा संचार केलेला आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्
जीवारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम भूर्भुवः स्वहा गायत्री मंत्राचा प्रयोग त्या ठिकाणी केल्यानंतर भगवान शिवजी जसं झोपलेला मनुष्य उठून बसावा तसा दक्ष राजा उठून बसलेला आहे. पार्वती पते शिव हर हर महादेव. आणि त्याच वेळेला भगवान शिवजींनी सती मातेचं शरीर हातामध्ये घेतलेलं आहे. काळं झालेलं शरीर जळालेलं. सती 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 अशा प्रकारचे हात मारतायत प्रभू. शेवटी शक्ती आणि शिवशक्तीचा वियोगच झाला ना. आणि ज्या वेळेला शिवशक्तीचा वियोग होत असतो त्यावेळेला या ब्रह्मांडामध्ये काही स्थिर राहत नाही. सूर्य स्थिर राहत नाही, चंद्र स्थिर राहत नाही, वारा बरोबर वाहत नाही. भूकंप व्हायला लागले, वर्षा व्हायला लागली. सगळ्या देवी देवतांना भय वाटायला लागला. आता काय होईल, काय होईल आता. भगवान शिवांनी सती मातेचं शरीर आपल्या हातावरती घेतलेलं आहे. सगळ्या ब्रह्मांडामध्ये फिरायला लागलेलं आहे. सती त्यांना माहित नाही का हो सती गेलेली. पण लीला करण्यासाठी पती पत्नीचं प्रेम कसं असावं हे जगाला दाखवण्याकरिता भगवंतांनी लीला करावी. पहा, प्रभू रामचंद्राला माहित नव्हतं सीतेचं अपहरण झालंय, कळत नव्हतं. कळत होत, पण आपल्याला शिकवण्याकरता, आचरण करून दाखवण्याकरता रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय परी वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए परी वचन न जाए. प्रभू रामचंद्र सुद्धा त्या वनामध्ये सीतेला शोधायला लागले. सीते सीते सीते. माहित नव्हतं कुठे आहे, माहित होतो, पण प्रेम कसं असतं पहा. लक्ष्मण भैया हाक मारतायत, भाभी आप कहाँ हो, भाभी आपको हम ढूंढ रहे हैं, आप कहाँ हो. रडायला लागले प्रभू रामचंद्र. वेलींना विचारायला लागले, झाडांना विचारायला लागले, पशूंना विचारायला लागले, पक्ष्यांना विचारायला लागले. रडायला लागले. अपनी सिया को प्राण पिया को बन बन ढूंढे राम. वेलींना विचारायला लागले, पशु पक्ष्यांना विचारायला लागले, सीते सीते तुम्हाला सीता दिसली का, तुम्हाला सीता दिसली का. असं प्रेम करा की त्या मनुष्यानं आपला शोध घेतला पाहिजे.
त्याला विरह निर्माण झाला पाहिजे एवढं प्रेम करा भगवंतावर. विरह व्यथासे व्यथित द्रवित हो बन बन भटके राम. धक दिन धना दिन धक दिन. विरह व्यथासे व्यथित द्रवित हो बन बन भटके राम. अपनी सिया को प्राण पिया को अपनी सिया को प्राण पिया को बन बन ढूंढे राम. विरह व्यथा से व्यथित द्रवित हो बन बन भटके राम. जय श्री राम. अशा प्रकारचं कार्य करा, अशा प्रकारचं प्रेम करा. प्रत्येक मनुष्याला असं वाटलं पाहिजे की हा मनुष्य कुठे आहे त्याचा शोध घ्यावा. तसं भगवान शिवजी सती मातेचं शरीर आपल्या अंगावर घेऊन त्रिभुवनामध्ये फिरायला लागलेले आहेत. दुःख वाटायला लागलेले आहे. सती सती सती. मोठी कथा आहे, विस्तृत कथा आहे. आणि म्हणून आजच्या कथेतून हे शिकावा बांधणं की असं काही जीवनामध्ये कार्य करा की भगवंतालाही आपली ओढ निर्माण झाली पाहिजे. सगळ्या लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे की काय माणूस होता. माणूस असावा तर असा. असं काहीतरी कार्य करा. मग समाज कार्य असेल, धर्म कार्य असेल, कोणतंही कार्य असेल. काय माणूस होता हो. सुंदर माणूस होता. गेल्यानंतर आपलं नाव निघावं असं कार्य करावं मनुष्यानं. सगळ्या जगानं आपलं नाव घ्यावं. नसेल राज्यानं नाव घ्यावं, जिल्ह्यानं नाव घ्यावं, तालुक्यानं नाव घ्यावं, अहो अहो गावानं तरी नाव घ्यावं. काय माणूस होता. अहो त्या माणसाकडे गेल्यानंतर कधीच त्यानं परत पाठवलं नाही असा माणूस होता हो. सुंदर. ते काही काम असो. निधान आपल्या गल्लीनं तरी नाव घ्यावं. अहो निधान आपल्या घरातल्यानं तरी नाव घ्यावं. एवढं मनुष्यानं तरी जगून दाखवावं. बस धन्य झालेलं आहे जीवन. धन्य. किंवा गेल्यानंतर असं म्हणू नये बरं झालं पल्ला गेली, पिट्टा गेली बघा, पिट्टा गेली असं म्हणू नये. सगळं जीवन वाया गेलं एका शब्दावर. बरं झालं पल्ला गेली, बरं झालं पिट्टा गेली. दोन शब्द की काय लागते. म्हणून असं काही कार्य करा. त्या शैलपुत्रीचा अवतार कसा झाला पुढे. सती माता अवतार संपल्यानंतर ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहून उद्याच्या देवीची कथा श्रवण करू. जवळजवळ 10 वाजलेले आहेत. एक सुंदरस भजन होईल. एक 5 मिनिटं आमचे दांडिया मंडळ पुन्हा आमच्या सर्वांना मंत्रमुग्ध करतील आणि आजच्या कथेला याच ठिकाणी आपण विराम देऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोल जगदंबा माता की जय. बोल शैलपुत्री
की जय, काळंकाई माता की जय. आजच्या आरतीचे यजमान रामरावजी मारुतरावजी बुद्रुक, तसेच पुंडलिकरावजी संभाजी सावळे यांचे पंगत आहे. त्यांनी आजचं अन्नदान त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. या सद्भक्त परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि त्यांची आरती आहे, त्यांनी थोड्या वेळामध्ये आरतीसाठी सज्ज राहावं. घ्या. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे जय हो, टाळी वाजवा. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. टाळी वाजवा सर्वांनी, एक एक टाळी, एक टाळी वाजवायला हायघाई करू नका. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. जय हो. जय हो. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला आरतीचे यजमान. हो. यूट्यूब चॅनलवर